सचिन तेंडुलकर कोण आहे बैलगाड्यातला? बकासूर. बर, जुनं नाव सांगू शकता? चालेल चालेल. विराट कोहली. विराट कोहली आता म्हणजे तसा बघायला गेलं तर शाकीरचा खोंड बारका. बर, रोहित शर्मा कोण आहे? कारण कसं हिटमॅन म्हटलं जातं. मथुर, कारण त्याच्या बॅटिंगला थोडंच नाहीये. कारण का तर तो आता सगळ्यांना वाटेल ते जवळचा हे आहे. मी भरपूर आयुष्यात बैल बघितला, पण मुंबईत लहानपणापासून गेलो बरं का, पण असा मुंबईत अस्तित्व टिकून ठेवणारा बैल असा मथुर सारखा होणारच नाही. बुमराची कशी खासियत आहे यार्कर टाकणं, की त्याचं जे आक्रमण होतं, आक्रमण म्हणजे आपण पळणं म्हणू बैलगाड्यात, त्याला तोड नाही. म्हणजे त्याला शक्यतो जे झालं परफेक्ट, जर कार्यक्रम झाला तर ते करणार म्हणून करणार. आता बुमरा कोण बैलगाडी क्षेत्रात? घोटचा सर्जा. नीट लागला की कोणी म्हणायचं नाही की अंगावर लागतो त्याच्या. स्पिनरात गुगली कोण टाकतं बैलगाड्यातली सगळ्यात? मालक सांगा किंवा काय? मिलिंद शेठ पाटलांचा भोंगा. हा ना, कसं काय? कारण का तर गुडघ्या एवढा आहे तिथं, एवढा आहे, पण कुणी पण कुठं काय करू शकतोय अचानक. टिटटीच्या लढतीत की एक वाचवून ठेवतो हातच्या, असा कोण आहे? असा बैल बऱ्यापैकी 100% आहे ना. मला निदर्शनात आलेला बैल म्हणजे सगळ्या मैदानात राहिलेला बकासूरच आहे. कारण का तर तो काही ना काही करून त्याचं अस्तित्व सिद्ध करतोय. म्हणजे कुठल्या ना कुठल्या म्हणजे असं मैदान फ्लॉप जाऊनच देत नाही. 100% तो बैल. क्रिकेटमध्ये लॉर्ड्स मैदान पंढरी, तशी तुमच्या मते कुठली पंढरी? पंढरी बघा, मला कळतंय असं, म्हणजे कोण हिंद केसरी म्हणतंय, कोण महाराष्ट्र केसरी म्हणतंय, कोण काय, प्रत्येकानं भरपूर झालं. पण आयुष्यात ज्या बैलगाडी मालकाचा पुष्यगावात गुलाल लागेल त्याला खरंच बैलगाडी क्षेत्रातलं पंढरी विठ्ठलाचं दर्शन झालं. बैलगाडी क्षेत्रातील महेंद्रसिंग धोनी कोण? बाजा. कुठला गावकरांचा? बर, बाजा जुनी गेलं. होय. बर, आताच्या काळात नाहीच तसा डोकं नाहीत ना. कारण त्यानं अस्तित्व कधीच जाऊन दिलं नाही. म्हणजे मालकाचं पण दिलं नाही. आणि त्यावेळेस पहिले तालुक्याचं नाव पडायचं, त्यावेळेस कराड तालुक्याचं पण नाव दिलं नाही. म्हणणार की हे तालुक्यातलं आहे म्हणून सांगतो, नाही, त्या बैलाचा लय मोठा इतिहास आहे. मी लहानपण माझं त्या बैलाचा माझं अजून डोळ्यात ते क्षण आहेत. राजू नामदार. लाईक करा, या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा.